नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एडुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 27 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिली बातमी आहे, परीक्षा सुधारणांसाठी कृतीगट स्थापन केला जाणार आहे. केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी आणि परीक्षा तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी एक कृतीगट स्थापन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या कृतीगटाचे जे अध्यक्ष असतील ते इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी हे असणार आहेत. यामध्ये असलेले सदस्यसुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर यात सदस्य कोण असतील? इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, आधारचे माजी संचालक तपन डेका, IIT चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता करवाल आणि लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीना. तर हे या कृतीगटामधील सदस्य असतील. आणि अध्यक्ष याचे कोण असतील तर नंदन निलेकणी. याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हा कृतीगट महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 हे लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. तर या विधेयकामध्ये काय असेल तर पेपरफुटी किंवा गैरप्रकार याबाबतीत शिक्षा जी असेल ती किमान 5 वर्ष किंवा कमाल 10 वर्ष शिक्षा असणार आहे आणि 50 लाखापर्यंतचा दंड. त्याचबरोबर संघटित गुन्ह्यांमध्ये शिक्षा ही 7 वर्षांची आणि यासाठी दंड 10 कोटींपर्यंतचा असेल. जो सध्याचा कायदा आहे त्यामध्ये पेपरफुटीसाठी शिक्षा ही 3 ते 5 वर्षांची आहे आणि संघटित गैरप्रकारासाठी 5 ते 10 वर्ष कारावास आहे. तर ती जी शिक्षा आहे ती या नवीन विधेयकामध्ये वाढवण्याची तरतूद करण्यात येणार आहे. या विधेयकाचं नाव विचारलं जाऊ शकतं फक्त, सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक. देशाचे नवे शिक्षण मंत्री झालेले आहेत प्रल्हाद जोशी, जे कर्नाटक राज्याचे आहेत. आणि या आधीचे जे शिक्षण मंत्री होते धर्मेंद्र प्रधान, जे ओडिसाचे होते, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. पुढे प्रतिभा रानडे यांना श्री ग. माझगावकर पुरस्कार देण्यात येणार आहे. याची घोषणा ही राजहंस प्रकाशन आणि डॉक्टर राजजी ढेरे संस्कृती संशोधन केंद्र यांच्या वतीने हा यंदाचा जो माणूसकार श्री ग. माझगावकर पुरस्कार आहे तो दिला जाणार आहे प्रतिभा रानडे यांना. याचं वितरण हे 1 ऑगस्टला केलं जाणार आहे, कारण 1 ऑगस्टला माझगावकर यांचा जन्मदिवस असतो. तर याचं पुरस्काराचं स्वरूप हे असणार आहे 40,000 रुपये, शाल आणि श्रीफळ, त्याबरोबर मानचिन्ह. श्री माझगावकर यांनी 1961 मध्ये माणूस हे साप्ताहिक सुरू केलं होतं. हा जो पुरस्कार आहे 2019 पासून 2029 पर्यंत एकूण 11 वर्ष दिले जाणार आहे. आत्तापर्यंत ज्यांना मिळालेला आहे हा पुरस्कार त्यांची नावे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, प्राध्यापक शेषराव मोरे, बौद्ध तत्त्वज्ञान अभ्यासक डॉक्टर श्रीकांत बहुलकर, चित्रपट निर्मिती दिग्दर्शक अरुण खोपकर, संगीत कलेचे ज्येष्ठ उपासक सत्यशील देशपांडे, विचारवंत लेखक राजीव साने आणि ज्येष्ठ लेखक दीपक कुलकर्णी यांना आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे. या वर्षीचा कोणाला आहे तर प्रतिभा रानडे यांना. तर या पुरस्काराचा उद्देश काय आहे? महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या कला व साहित्य क्षेत्रातील विचारवंत, ज्ञानपासक आणि अभ्यासक यांना या पुरस्कारामार्फत सन्मानित करण्यात येते. पुढे आहे देशातील पहिला सरकता मार्ग. त्याचं जे काम सुरू होतं ते 90% पूर्ण झालेलं आहे. हा मार्ग कुठे आहे तर महालक्ष्मी येथील देशातील पहिला हा सरकता मार्ग आहे. मोनोरेल, पश्चिम रेल्वे व मेट्रो 3 यांना जोडणारा हा मार्ग आहे. याची अंमलबजावणी ही MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून केली जात आहे. मन की बातचा 126वा भाग जो झालेला आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलेले काही मुद्दे इथं आपण बघूया. त्यामध्ये 7 ऑगस्ट जो राष्ट्रीय हातमाग दिन असतो त्यानिमित्ताने त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. त्याचबरोबर कॅच द रेन हे जे अभियान आहे जे दरवर्षी राबवलं जातं, तर ते 5 जुलैपासून सुरू झालेलं अभियान आहे. तर त्याबाबत पंतप्रधानांनी सांगितलं की ह्या कॅच द रेन अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या
असं त्यांनी आवाहन केलं आहे. त्याचबरोबर जो 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन असतो, तर हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी खादी आणि स्थानिक हातमाग उत्पादनं जे आहेत त्याचं खरेदी करण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर गणेश उत्सवामध्ये POP किंवा परदेशामधून आलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या न वापरता घरगुती मातीच्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचं त्यांनी इथे आवाहन केलेलं आहे. व्होकल फॉर लोकल हा नारा अधिक मजबूत करण्यासंबंधी त्यांनी सांगितलेलं आहे. जलसंवर्धनात उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्याचा सुद्धा त्यांनी इथं गौरव केलेला आहे. त्याचबरोबर खादी विक्रीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये तब्बल 8,000 कोटींपर्यंत ही खादीची विक्री पोहोचली असल्याचंही त्यांनी इथे नमूद केलेलं आहे. नोबेल विजेते रुडी मार्कोस यांचं निधन झालेलं आहे. 16 जुलै रोजी त्यांचं निधन झालं आहे. त्यांचा जो जन्मदिवस असतो 21 जुलै, यावर्षी ती 103वी जयंती साजरी झाली असती. तर देश आहे कॅनडाचे आहेत ते, आणि मॅकगिल या विद्यापीठातून त्यांनी 23व्या वर्षी रसायनशास्त्रामध्ये PhD मिळवली आणि त्यांना नोबेल हा जो आहे तो सुद्धा रसायनशास्त्रात मिळालेला होता. 1956मध्ये मार्कस थिअरी त्यांनी मांडली होती आणि 1992मध्ये रसायनशास्त्र विषयातील त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. मार्कस थिअरी काय आहे, तर इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीशी संबंधित ती एक सिद्धांत आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉन हा तसाच राहतो, फक्त त्याचा धन-ऋण प्रकार बदलतो, असं त्या थिअरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे आहे क्रीडा घडामोडी. मीराबाई चानूक जे आहेत त्यांनी आता सुवर्ण हॅट्रिक केलेली आहे. म्हणजे आता हे जे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरू आहेत तिथे त्यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे, जे आपल्या भारतासाठी पहिलं सुवर्णपदक झालेलं आहे या क्रीडा स्पर्धांमधील. मीराबाई चानू यांचं वय 31 वर्ष आहे, ज्या मणिपूर या राज्यातील आहेत. ते खेळ प्रकार आहे वेटलिफ्टिंगमध्ये त्यांनी 48 किलो वजनी गटात त्या खेळलेल्या आहेत. स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 असं एकूण 190 किलो वजन त्यांनी उचललेलं आहे. गोल्ड कोस्ट, बर्मिंगहॅम आणि ग्लासगो या तिन्ही सुद्धा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सलग त्यांनी सुवर्णपदक मिळवून हॅट्रिक मिळवलेली आहे. स्नॅच प्रकारात राष्ट्रकुल विक्रम, तर क्लीन अँड जर्क व एकूण वजनामध्ये नवा स्पर्धा विक्रम त्यांनी इथं प्रस्थापित केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्यांचं हे 9वं सुवर्ण ठरलेलं आहे, तर एकूण 15वं आंतरराष्ट्रीय पदक आहे. 48 किलो गटातील हे 6वे पदक आणि 3रे सुवर्ण ठरलेले आहे. पहिले आंतरराष्ट्रीय सुवर्ण त्यांना 2013च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येच मिळालेलं होतं. पुढे या स्पर्धेमध्ये भारताच्या ऋषिकांतला रौप्य पदक मिळालेलं आहे. खेळाडूचं नाव आहे ऋषिकांत सिंह, जो की मणिपूर राज्याचा आहे. याने सुद्धा वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 60 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. एकूण 264 किलो वजन उचललेलं आहे त्याने. यामध्ये सुवर्ण पदक हे मोहम्मद काजदा, जो मलेशियाचा आहे, त्याला मिळालेलं आहे. त्याने एकूण 273 किलो वजन उचललेलं होतं. पुढे आहे स्क्वॉशपटू अनाहतचे ऐतिहासिक जगज्जेतेपद. अनाहत सिंग ही 18 वर्षांची आहे, दिल्ली येथील. जागतिक रँकिंगमध्ये ती आता 20वी खेळाडू आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा ज्या ऑन्टारिओ इथे झालेल्या आहेत तिथे तिला सुवर्णपदक मिळालेलं आहे. कनिष्ठ स्पर्धेत व वैयक्तिक गटात विजेतेपद मिळवणारी ती आपली पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. तिने रुकाइया साल्मा या इजिप्तच्या खेळाडूला हरवलेलं आहे. सायरस पोंचा हे जे आहेत ते महासंघाचे, भारतीय स्क्वॉश रॅकेट्सच्या महासंघाचे ते सरचिटणीस आहेत. कारगिल विजय दिवस जो 26 जुलैला साजरा केला जातो दरवर्षी. 1999ला 26 जुलैला कारगिल युद्धामध्ये भारताचा विजय झालेला होता. या गोष्टीला 27 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने कारगिल युद्ध स्मारक जे आहे ते द्रास इथं उभारण्यात आलेलं आहे. बर्लिन्स फ्राईड फेस्टिवल हा जो फेस्टिवल आहे तो जर्मनी देशात साजरा केला जातो. तर या होत्या आपल्या 27 जुलै 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.